श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ज्येष्ठ महिना आला की आपल्या सगळ्यांच्या मनात एक वेगळाच आनंद उत्साह जो आहे तर तो येत असतो. कारण या काळात येथे ते प्रत्येक सुवासिनीच्या मनामध्ये अतिशय अत्यंत जवळ असलेली पवित्र आणि पूर्ण श्रद्धेने भरलेलं व्रत म्हणजे वट सावित्री पौर्णिमेचं व्रत नाही का. या दिवशी आपण सगळेच अगदी छान नटून थटून सजून पारंपरिक वेशामध्ये वडाच्या झाडाची पूजा करायला जात असतो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या सुखी संसारासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी आपण हे व्रत उपवास मनापासून करत असतो. बघा मैत्रिणींनो, मला सांगा, वट सावित्री म्हणजे फक्त उपवास करणे, नटणे आणि वडाला सूत गुंडाळणे एवढंच आहे का? तर नाही. या व्रतामागे केवळ धार्मिक कर्मकांड नाही, तर एक खूप मोठी आध्यात्मिक शक्ती आणि मानसशास्त्रीय गुपित दडलेला आहे. वडाचा वृक्ष जसा विशाल, मजबूत आणि अनेक संकटामध्ये ठामपणे उभा राहतो, त्याचप्रमाणे आपले वैवाहिक जीवन मजबूत आणि अढळ राहावे ही यामागची खरी आख्यायिका आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये जेव्हा संसारात लहान मोठे गोष्टीवरून वाद होतात, गैरसमज वाढतात, त्यावेळी या दिवशी वटसावित्रीच्या दिवशी आपण कोणते खास विशेष उपाय करू शकतो. पतीच्या आयुष्यात धन, समृद्धी आणि यश आणण्यासाठी वडाच्या मुळाशी आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहे. आता ही वस्तू नेमकी कोणती असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला टाकायची आहे आणि आपल्या नात्यातील कटुता दूर करून प्रेम कसं वाढवावं हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ज्या संसाराचे भाग्य बदलून टाकणारे आहेत तर मैत्रिणींनो, आजचे जग खूप व्यस्त बदललेले आहे. व्यस्त जीवनशैली आणि कामाचा ताण, लोड, आर्थिक चिंता, त्यामागे आपला खर्च, सततचा मानसिक दबाव या सगळ्यांचा परिणाम नकळत आपल्या वैवाहिक जीवनावरती होतो. बघा, अनेक वेळा जोडपी बाहेरून खूप आनंदी दिसतात, परंतु मनामध्ये एकमेकांविषयी कुठेतरी नाराजगी, असुरक्षितता किंवा ताण तणाव हा दडलेला असतो नाही का. बोलण्यात कठोरपणा येतो, छोट्या मोठ्या गोष्टी भांडणाच्या स्वरूपामध्ये बदलतात. काही घरामध्ये तर पती पत्नी एकाच घरात राहूनही मनाने एकमेकांपासून खूप दूर गेलेले असतात. बघा, अशा वेळी आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेला सण आणि व्रत हे नात्याला परत जोडण्याचं काम करतात. आपल्या संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला केवळ एक वनस्पती मानले गेलेले नाही, तर त्याला आमरत्व, स्थौर्य आणि संरक्षणाचं प्रतीक मानले गेले आहे. वडाच्या मुळ्या जशा जमिनीखाली खोलवर पसरलेल्या असतात ना, झाडाला वादळातही घट्ट पकडून ठेवतात. त्याचप्रमाणे आपले नाते देखील संसाराच्या प्रत्येक वादळामध्ये ठामपणे टिकून राहायला पाहिजे. शास्त्रानुसार ज्या घरामध्ये सतत ताणतणाव, वादविवाद, भांडणे किंवा दुरावा असतो, तिथली सकारात्मक ऊर्जा ही कमी होते. याचा थेट परिणाम पतीच्या प्रगतीवरती आणि आरोग्यावरती आणि घरातील आपल्या आर्थिक समस्यांवरती म्हणजेच पैशावरती होत असतो. म्हणूनच वटसावित्रीचा हा पवित्र सण आपल्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी अतिशय अत्यंत महत्वाचा आणि तितकाच प्रभावशाली मानला जातो. तर बघा, वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला खास महत्वाच्या उपायांबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. बघा, उपाय म्हणजे कच्च्या सुताचं संरक्षण कवच. तर पूजा करताना आपण वडाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा करत असतो. कच्चं सूत आपण वडाच्या झाडाला गुंडाळत असतो. काही जणी 3, काही जणी 5, तर काही जणी 7, 108 प्रदक्षिणा करतात. जर शक्य असेल तर या दिवशी मनात विशेष संकल्प करून 108 प्रदक्षिणा घालाव्या. परंतु प्रदक्षिणा घालत असताना
मनामध्ये काय विचार असावा? तर बघा, बऱ्याच वेळेस आपण प्रदक्षिणा घालताना आजूबाजूच्या मैत्रिणींशी गप्पा मारतो किंवा बोलतो किंवा घाई गडबडीमध्ये आपण विधी उरकून घेत असतो, म्हणजे पटकन पूजा जी आहे तर ती करून टाकतो। तर बघा, तसं न करता प्रत्येक प्रदक्षिणा करत असताना मनात एक श्रद्धा, शुद्ध संकल्प ठेवा। माझ्या संसारातील जो काही राग आहे, द्वेष आहे आणि मतभेद आहेत, तणाव आहेत, तर ते दूर होऊ दे, माझ्या पतीचं संरक्षण होऊ दे आणि आमच्यातील प्रेम अधिक जे आहे तर ते दृढ होऊ दे। सूत हे नात्याच्या जोडणीचं प्रतीक आहे। जसं ते सूत झाडाभोवती घट्ट गुंडाळलं जातं ना, त्याचप्रमाणे आपल्या संसारातील तुटलेले जे काही धागे आहेत तर ते परत एकत्र बांधले जातात। ज्योतिषशास्त्रानुसार वडाच्या वृक्षाचा संबंध शनी आणि बुध ग्रहाशी असतो। शनी ग्रहामुळे आयुष्यामध्ये तणाव, अंतर आणि मानसिक थकवा येतो, तर बुध ग्रह कमजोर असेल तर संवादामध्ये गैरसमज निर्माण होतात। जेव्हा तुम्ही मन शांत ठेवून पतीबद्दल आदरांची भावना ठेवून ही प्रदक्षिणा घालताना, त्यावेळी ग्रहाचे दोष दूर होतात आणि नात्यात एक समजूतदारपणा वाढतो। बघा, आता जाणून घेऊया की व्हिडिओच्या सर्वात मुख्य भागाकडे आपण वळूया। वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या जीवनात धन, समृद्धी आणि यश, वैभव, आनंद आणण्यासाठी वडाच्या मुळाशी आपल्याला एक अशी वस्तू टाकायची आहे आणि हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली, तितका चमत्कारी आहे। प्राचीन काळापासून आपण चालत आलेला आहे। यासाठी तुम्हाला पूजा करायला जाताना एक छोट्या पात्रामध्ये, स्टीलच्या वाटीमध्ये कच्चं दूध जे आहे तर ते गाईचं दूध घ्यायचं आहे। आता नसेल तुमच्याकडे गाईचं दूध, आता शहरी भागामध्ये किंवा काही ठिकाणी मिळत नाही, मग अशा वेळी तुम्ही म्हशीचं घेतलं तरी देखील चालणार आहे, परंतु प्रयत्न करा की गाईचं मिळालं तर अतिउत्तम। यानंतर गंगाजल एकत्र करून घेऊन जायचं आहे, त्यासोबतच थोडीशी हळद देखील घ्यायची आहे। कृती कशी करायची आहे बघा, वडाची मुख्य पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाशी तुम्हाला मुळाशी हे कच्चं दूध आणि गंगाजल अतिशय आदराने अर्पण करायचं आहे। दूध अर्पण करताना मनात प्रार्थना करा की माझ्या पतीच्या जीवनामध्ये सर्व आर्थिक अडचणी, ज्या काही समस्या आहेत, नोकरी व्यवसायातील समस्या आहेत, अडथळे आहेत, तर ते दूर होऊ देत आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव येऊ दे। यानंतर तिथे तुम्ही दूध अर्पण केलं आहे, तिथली थोडीशी ओलसर माती जी आहे तर ती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे, उचलायची आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेच्या बोटाने उचलायची आहे। बघा, किंचित हळद मिसळून ती माती आपल्या कपाळावरती, आपल्या गळ्यावरती एक टिका जो आहे ना तर तो लावायचा आहे। यामागचं शास्त्र काय आहे तर बघा, कच्चं दूध आणि हळद हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे। वडाच्या मुळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असे देखील मानले जाते। जेव्हा तुम्ही वडाच्या मुळाशी दूध अर्पण करून तिथली माती कपाळावरती लावता, त्यावेळी तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह आणि बुध ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात। जी स्त्री ही घरची लक्ष्मी असते, जेव्हा घराची लक्ष्मी अशा प्रकारे पतीच्या प्रगतीसाठी मनापासून आणि श्रद्धेने उपाय करते, त्यावेळी पतीच्या कामातील जी काय अडचणी, अडथळे आहेत तर ते सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि त्यांच्या मनामध्ये एक सकारात्मक विचार जे आहेत तर ते येत असतात आणि धनप्राप्तीचे, लक्ष्मी प्राप्तीचे नवीन मार्ग जे आहेत तर ते देखील मोकळे होतात। आपण म्हणतो ना, काही वेळा बघा, पैसा आपल्या घरामध्ये खूप येतो आणि अचानक तो बंद होतो, म्हणजेच काय, आपले पैसा येण्याचे जे काय मार्ग बंद झालेले आहेत, रखडलेली कामं पूर्ण होतात आणि ते मार्ग जे आहेत तर ते खुले होतात, आपली कामं जी आहेत तर ती चालू होतात। नात्यामध्ये संवाद पूर्णपणे बंद झाला आहे, तिथेही या उपायामुळे पुन्हा प्रेम जे आहे तर ते निर्माण व्हायला सुरुवात होते। बघा, आता समोरचा उपाय म्हणजे सावित्री सत्यवान सिंदूर उपाय। सखींनो, पूजा करताना आपण माता सावित्रीला जे सिंदूर अर्पण करतो ना, ते अतिशय अत्यंत पवित्र आणि ऊर्जेने भरलेले असते। पूजा संपल्यानंतर तो सिंदूर थोडस जपून घरी घेऊन या। हे सिंदूर केवळ सौभाग्याचं प्रतीक नसून ते नात्यामधील आदर, प्रेम आणि समर्पणाचं चिन्ह आहे बरं का। जर तुमच्या पती पत्नीमध्ये सतत विनाकारण वाद विवाद, भांडणे होत असतील, एकमेकांविषयी आकर्षक कमी झाले असेल किंवा नात्यामध्ये एकनाकलनीय दुरावा निर्माण झाला असेल तर हा उपाय नक्की करा। घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी हे पवित्र सिंदूर
आपल्या पतीच्या छायाचित्राला हलक्या हाताने तुम्हाला स्पर्श करा किंवा जर शक्य असेल तर त्याच्या उशीच्या एका कोपऱ्याला या सिंदुराचा हलकासा टिका जो आहे तर तो लावा। उपाय करताना मात्र मनामध्ये द्वेष राग अजिबात ठेवू नका। शांत मनाने आपल्याला हा उपाय करायचा आहे। संसारात पुन्हा जुने दिवस यावेत, पतीचा स्वभाव शांत व्हावा आणि घरातील वातावरण एकदम गोकुळासारखं आनंदी व्हावं, याच भावनेने हा उपाय करायचा आहे। अनेक स्त्रियांचा असा अनुभव आहे की या उपायामुळे पतीच्या स्वभावातील चिडचिड कमी होते, त्यांच्या मनातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते आणि पत्नीच्या भावनांचा आदर करू लागतात। बघा, येथे मला तुम्हाला एक अतिशय अत्यंत महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते। बघा, आपण देवाकडे पूजा पाठ करतो, सेवा करतो, छोटे मोठे उपाय करतो, उपवास करतो, परंतु जर आपण आपल्या वागण्यात बदलच जर नाही केला तर कोणत्याही उपायांचा पूर्ण परिणाम मिळत नाही बरं का, हे देखील लक्षात घ्या। अनेकांना वाटतं की उपाय केला की लगेच दुसऱ्या दिवशी चमत्कार होईल, असं नाही। देव काय इतका सोपा नाहीये, खूप कष्ट मेहनत करावी लागते, आपल्याला तसं राबावं देखील लागतं, परंतु तसं नाही। उपायांचा खरा परिणाम हा तुमच्या मनातील श्रद्धा आणि तुमच्या वर्तनावरती अवलंबून असतो। जर आपण वडाची पूजा करून आलो आणि घरी येऊन लगेच पतीशी आपण वादविवाद भांडण कटकट केली, घरामध्ये वाद केले किंवा एकमेकांचा अनादर केला, अपमान केला, तर पूजेचं सर्व सकारात्मक ऊर्जा तिथंच नष्ट होते बरं का, हे देखील लक्षात घ्या। वट सावित्रीच्या दिवशी या गोष्टीची काळजी नक्की घ्या। सूर्योदयापूर्वी उठा आणि या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करा। स्नानाच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल हे आवर्जून टाका। शक्य असेल तर थोडंसं गुलाबजल देखील टाकायचं आहे किंवा मग गुलाबाच्या पाकळ्या देखील तुम्ही टाकू शकता, कारण की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही आपल्या घरामध्ये खास करून आपल्याला करायची असते। यामुळे आपलं मन जे आहे, शरीर जे आहे तर ते शुद्ध होतं। कपड्याचा रंग या दिवशी शक्यतो पिवळा किंवा लाल, गुलाबी या रंगाचेच आपल्याला वस्त्र परिधान करायचे आहे। हे रंग सौभाग्य, प्रेम, सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जातात। काळा, गडद निळा हा रंग आपल्याला या दिवशी टाळायचा आहे। यामुळे काय होतं बघा, मन हलकं करा। वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा करताना एका फेरीत मनातील एक एक वाईट भावना सोडून द्या। पहिली फेरी राग सोडा, दुसऱ्या फेरीमध्ये संशय सोडा, तिसऱ्या फेरीमध्ये मनामध्ये जी काय कटुता आहे ती सोडा, चौथ्या फेरीमध्ये मनामध्ये तुमचा जो काय अहंकार असेल तर तो सोडा। बघा, पूजा संपून जेव्हा तुम्ही घरी याल ना, त्यावेळी तुम्हाला स्वतःला मन जे आहे तुमचं तर खूप हलका आणि प्रसन्न वाटेल। संध्याकाळचा मंत्र जप या दिवशी संध्याकाळी घरातील देवघरामध्ये गाईच्या तुपाचा, शुद्ध तुपाचा दिवा लावा। त्या दिव्यासमोर बसून शांतपणे ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा 108 वेळा आवर्जून जप करा। शिव आणि माता पार्वती हे आदर्श दाम्पत्याचं प्रतीक आहेत, त्यांच्या स्मरणाने घरातील नकारात्मक कंपन दूर होतात। तसेच घरामध्ये सुगंधित धूप किंवा कापूर लावा, लोबान धूप लावा। यामुळे वातावरणात हलके आणि पवित्र वातावरण जे आहे तर ते हलके आणि पवित्र होते। पुराणामध्ये माता सावित्रीचे उदाहरण अतिशय महान मानले गेले आहे। आपल्या पती सत्यवानाने प्राण परत आणण्यासाठी तिने थेट यमराजाशी संवाद साधला। आपल्या बुद्धीच्या, श्रद्धेच्या आणि समर्पणाच्या जोरावरती तिने मृत्यूच्या दारातून पतीला परत आणले। सावित्री ही एक केवळ ऐतिहासिक स्त्री नव्हती, तर ती अढळ आत्मविश्वास आणि प्रेमाचं प्रतीक होती। तिचे जीवन आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवते बरं का, लक्षात घ्या। टिकवण्यासाठी दोघांचेही प्रयत्न आवश्यक असतात, परंतु सुरुवातीला कुणाला तरी एक पाऊल पुढे टाकावं लागतं, तर कुणाला एक पाऊल थोडंसं संसार आपला वाचावा, आनंदात चालावा म्हणून एक पाऊल मागं देखील टाकावं लागतं। गाडीची चाकं असतात, नवरा बायको जे आहेत तर ते एकमेकांना समजून घ्यावं लागतं। म्हणून सावित्रीचं व्रत आपल्याला सांगते की कोणतेही नाते कधीच पूर्णपणे संपत नाही। जर त्या नात्यात प्रेमाची एक छोटीशी ज्योत शिल्लक राहिलेली असेल तर तिला श्रद्धेने, संयमाने परत प्रज्वलित करता येते। म्हणूनच या दिवशी फक्त उपवास करू नका,
पूजा करू नका, तर रात्री झोपण्यापूर्वी पती पत्नीने एकमेकांविषयी मनामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवा, एकमेकांचं प्रेम व्यक्त करा, दिवसभरात किंवा आयुष्यात एकमेकांनी केलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवा. आपण अनेकदा फक्त चुका लक्षात ठेवतो बरं का, परंतु समोरच्या व्यक्तीचे प्रयत्न विसरून जातो. जेव्हा तुम्ही एकमेकांशी शांतपणे बोलता, संवाद करता, कितीही मोठा ताणतणाव असला तरी तो बर्फासारखा जो आहे ना, तर तो विरघळून जाईल. तर मैत्रिणींनो, यंदाची वट सावित्रीची ही एक फक्त एक प्रथा म्हणून साजरी करू नका, तर ती आपल्या नात्याला नव्याने जपण्याची, सुखी संसाराचा पाया मजबूत करण्याची एक सुंदर संधी म्हणून साजरी करा. वडाच्या मुळाशी दूध अर्पण करण्याचा आणि टीका लावण्याचा हा छोटासा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय या वट सावित्री पौर्णिमेला नक्की करून बघा. मला पूर्ण विश्वास आहे की माता सावित्री आणि भगवान विष्णुदेव वडाच्या पवित्र वृक्षाची कृपा तुमच्या संसारावरती नक्की होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव, आनंद हा नक्कीच येईल. फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि तितक्या सकारात्मकतेने उपाय देखील करा. नक्कीच तुम्हाला केलेल्या त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते देखील मिळणार आहे. या अगोदरही आपल्या चॅनल वरती खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. ज्यांनी कोणी बघितले नसेल त्यांनी आवर्जून बघा आणि यानंतरही खूप छान छान व्हिडिओ मी आपल्या चॅनल वरती लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आशा करते व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.